तर मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे क्रेडिट कार्ड पाहिले असतील. पण आता शासनाकडून एक क्रेडिट कार्ड जारी करण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड. आता हे क्रेडिट कार्डचे जे रजिस्ट्रेशन आहे ते चालू झालेले आहेत आणि याचे नियम काय आहेत, ते कोणाला हे मिळणार आहे किंवा ते हे यासाठी कोण पात्र आहेत, याची पूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याची माहिती घ्या. कारण हे जे क्रेडिट कार्ड आहे ते शासनाकडून हे सर्वसामान्य लोकांसाठीच हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी आता क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. आता या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 30,000 रुपयेपर्यंतचे क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे, तेही विना जामीन गॅरंटीशिवाय. आता ही स्वनिधी जी योजना आहे ती कोणासाठी आहे, तर ही योजना आहे भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, फेरीवाले असतील, वडापाव किंवा समोसा विकणारे, हातगाडीवर व्यवसाय करणारे व छोटे दुकानदार, म्हणजे जे लोक स्वतःच्या छोट्या व्यवसायातून उपजीविका करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे. आता या क्रेडिट कार्डचे फायदे काय असणार आहेत, तर या सुरुवातीला 10,000 रुपयांची मर्यादा याला असणार आहे आणि नंतर हळूहळू ते वाढून पुन्हा 30,000 पर्यंत याची वाढ करण्यात येणार आहे. आता याची परतफेड जी आहे ती 50 दिवसासाठी असणार आहे. म्हणजे 50 दिवस तुम्ही जर 50 दिवसाच्या आतमध्ये याची जर परतफेड केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं व्याज येथे भरायचं नाही. आणि जर समजा 50 दिवसाच्या नंतर तुम्हाला जर उशीर झाला तर फक्त तुम्हाला 2% व्याज याला लागणार आहे. याच्या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. हे कार्ड जे आहे ते लाईफटाईम फ्री कार्ड असणार आहे आणि जर चांगली क्रेडिट हिस्ट्री असली तर याची लिमिटसुद्धा वाढणार आहे. आता यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, तर यासाठी अर्ज जे आहे तो याची वेबसाईटवर करायचं आहे. वेबसाईटचं जर pm-swaniधी.mohuwa.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे तो अर्ज करायचा आहे. तर अर्ज कसाच करायचा आहे, तर यासाठी तुम्ही पहा, वेबसाईट उघडायची. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता अप्लाय फॉर क्रेडिट कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला इथे पहा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली कॅपेचा भरायचा आहे आणि OTP व्हेरीफाय करायचा आहे. आता आधार नंबर इथे टाकायचा आहे, तुमचा परिसर निवडायचा आहे. यामध्ये महानगरपालिका असेल, नगरपालिकेचा भाग असेल, ग्रामीण भाग असेल तर SRN किंवा LOR नंबर जे आहे ते तुम्हाला इथं भरावायचा आहे. त्यानंतर बँक निवडायचं आहे आणि कागदपत्रे जी आहेत ती ते सबमिट करायची आहे. यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण होईल. आता हे तर झालं अर्जाचं, पण अर्ज कोण करू शकतं, तर ज्यांनी आधी पीएम स्वनिधी कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांनी वेळेवर कर्ज फेडले आहे, तेच नोंदणी करत स्ट्रीट वेंडर जे आहे ते तुम्हाला त्यालाच हे क्रेडिट कार्ड हे मिळणार आहे. आता जर तुम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड जर करत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. वेळेवर पेमेंट केल्यास भविष्यात जास्त लिमिट मिळण्याची जी आहे ती संधी असणार आहे. तर अशा प्रकारचं एक स्वनिधी जे क्रेडिट कार्ड आहे जे सामान्य लोकांसाठी ते अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटकडून. तर ही पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन माहिती मिळताच आम्ही तुम्हाला याबद्दल अजून महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला देऊ. धन्यवाद.